तर 100 कोंबड्यातून खूप लाखोंची कमाई. हे तुम्ही ऐकलं असेल. फक्त 100 कोंबड्यातून. बऱ्याच लोकांचा विश्वास बसत नाही आणि काही लोकांना वाटतं की खरंच होत असेल. म्हणजे कुक्कुटपालनात खूप पैसा आहे. कुक्कुटपालनामधून खरंच खूप चांगला नफा मिळतो आणि गावरान कुक्कुटपालनातून तर खूप असा समजच झालेला आहे बऱ्याच लोकांचा की गावरान कुक्कुटपालनात खूप पैसे आहेत, खूप चांगला रेट आहे पक्षाला, खूप सगळं म्हणजे येतो आणि महिन्याला आपण खूप थोड्या पक्षातून म्हणजे खूप थोडे पक्षी विकून क्वांटिटी खूप थोडी आणि खूप सगळे पैसे कमवू शकतो. पण हे रिअलिस्टिक नाही आहे. म्हणजे रील आणि रिअल यामध्ये खूप फरक आहे. जमीन आसमानाचा फरक आहे. तर आता 100 कोंबड्यातून आपल्याला एक्झॅक्ट खर्च किती होतो आणि आपल्याला पैसे किती राहतात हे मी तुम्हाला सांगणार आहे. कारण व्हिडिओ बनवायचा उद्देश म्हणजे नवीन लोकांना पण समजेल की एक्झॅक्ट आपण जर 100 पक्ष्यांपासून सुरुवात केली तर आपल्याला किती म्हणजे उत्पन्न राहील. तर यामध्ये खूप छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, खूप नुकसान आहे, खूप चांगलं प्रॉफिट आहे. 100चे 100 पक्षी जर आपण बाहेरून आणले तर तेवढे पक्षी काही जगणार नाहीत. तेवढे जगतीलच याची काही गॅरंटी नाही आहे. काही जगले मरले तर दररोज ते पक्षी आपल्याला अंडं देईल याची पण गॅरंटी नाही आहे. तर चला मग मेन मुद्द्याकडे वळूया. तर आता आपल्याला 100 पक्ष्यांच्या हिशोबाने मी तुम्हाला गणित सांगणार. आता 100 पक्षी आणले तर त्यातले तुमचे जवळपास 5-10 मरच पकडा, मॉर्टॅलिटी झाली. तर आता आपल्याला 100 कोंबड्यांना खाद्य किती लागेल पहिली गोष्ट म्हणजे आता खाद्य कोंबड्यांना देणं. आता बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की गावरान कोंबड्यांना जास्त खाद्य लागत नाही. बाबांनो असं काही नाही आहे. एवढे बेजार झालेत लोक खाद्य टाकू टाकू. खूप सगळं खाद्य त्यांना लागतं. मुक्तसंचार असू द्या, कसं असू द्या, पण त्यांना सवय लागलेली असती खाद्याची. हा थोडंफार वगैरे मोकळ्या वेळेस कोंबडी स्वतः फिरून खाद्य तिने जरी खाल्लेलं असलं भरपूर तरी फिरून आपलं उकरून वगैरे खाण्याची तिला सवय असते. पण हा ते तिचं वैशिष्ट्य असतं. आपण तिला खाद्यच टाकलं नाही आणि फक्त फिरून खा म्हटलं तर असं अजिबात शक्य नाही. ते कोंबडी पूर्ण त्या कंपाऊंडच्या शेडच्या सुद्धा बाहेर उडी मारून येऊ शकते आणि येते पण. म्हणजे माझ्यावरूनच सांगते मी. माझं पण असं होतं एखाद्या वेळेस त्यांची वेळ जरी चुकली पक्ष्यांची खाद्य टाकण्याची तरी पण असा कधी कधी अनुभव येतो. आता 100 कोंबड्यांना नाही म्हणलं तरी आता महिन्यावाईज तुम्ही तर हिशोब डोक्यातून बाजूलाच काढा. गावरान कोंबड्यांचं चक्र फिरतं हे 6 महिन्याला. म्हणजे महिन्याकाठी आपण विचार नको करायला. आपण 6 महिन्याचा विचार करूया. पक्षी आणल्यापासून ते 6 महिन्यापर्यंत. 6 महिन्यानंतर आपल्याला त्याचं फळ मिळणार आहे. त्याचं म्हणजे नफा आपल्याला तिथून पुढे चालू होणार आहे. कारण की कोंबडीला अंड्यावर यायला 6 महिने लागतात. जास्तीत जास्त 6 आणि कमीत कमी 5.5 महिन्याच्या नंतरच. म्हणजे 6 महिने आपण पकडूया. तोपर्यंत नाही म्हणलं तरी आपल्याला 3 ते 3.5-4 हजार रुपये आपल्याला मंथली त्यांना खाद्यावर खर्च करावे लागणार आहेत. हो, तुम्ही कितीही कमी खाद्य टाकलं तरी आपल्याला नाही म्हणलं तरी त्यांनी 7 ते 8 किलो आणि जास्तीत जास्त 10 किलो डेली त्यांना खाद्य पाहिजे. 100 कोंबड्यांना डेली 10 किलो खाद्याचा खर्च एक 200-300 रुपये आणि मंथली आपल्याला त्यांना 5 ते 6 हजार रुपये आपल्याला त्यांना येणार आहे. आणि 6 महिने म्हणजे थोडक्यात आपण 6 महिन्यापर्यंत आपण जरी 30,000 रुपये थोडंफार पुढं मागं होऊ शकतं. 25,000 ते 30,000 रुपये आपल्याला त्यांना खाद्यावर द्यावे लागणार आहेत. आणि 6 महिन्याच्या नंतर आपल्याला 6 महिने जर त्यांना अंड्याचं तिथून पुढं उत्पन्न घ्यायचं असेल म्हणजे 1 वर्ष तर तिथून पुढं 6 महिने तर 30,000 रुपये म्हणजे हे 30 सुरुवातीच्या आणि ते नंतरचे 30 असे 60,000 रुपये आपल्याला एका वर्षामध्ये 100 कोंबड्यांना सांभाळण्यासाठी लागणार आहेत. आणि सुरुवातीला 6 महिने उत्पन्न नसणार आहे. तिथून पुढं 6 महिने आपल्याला अंड्याचं उत्पन्न येणार आहे. त्यात पण काही कोंबड्यांना काही वेळेस आजारी वगैरे असेल तरी कोंबडी कमी अंडे देते. कधी आपलं खाद्य जरी थोडंफार कमी पडलं तरी कोंबडी अंडे देत नाही. कधी सुरुवातीला एक लक्षात घ्या, सुरुवातीला पहिली वर्षी कोंबडी चांगल्या प्रकारे अंडं देते म्हणजे अंडे देण्याची क्वांटिटी जास्त असते. त्यानंतर दुसऱ्या वर्षी थोडंसं त्यापेक्षा कमी आणि 2 वर्षानंतर कोंबडी अजिबात आणि 2 वर्षानंतर कोंबडी ही खूप कमी प्रमाणात अंडं घालते. म्हणजे आठवड्यातून एखादं म्हटलं तरी चालेल, यानुसार असतं. तर आपल्याला जरी 100 कोंबड्यातून आपल्याला म्हणजे त्यांनी 50 ते 60 अंडं दिलं दररोजचं तरी 50 अंड्याचे महिने तर 90,000 रुपये. कधी 50च्या पुढं पण अंडे घालतील 60 आणि कधी 45-40 पण अंडे घालतील. म्हणून मी सरासरी आकडा 50 पकडला
तरी 90,000 रुपये आपल्याला अंड्याचे तयार होत आहेत. आणि 90,000मधून आपल्याला खर्च झालेला किती? 60,000 रुपये. म्हणजे आपल्याला 100 कोंबड्या पाळून 30,000 रुपये आपल्याला उत्पन्न राहत आहे. किती? 5 ते 6 महिन्यामध्ये. हे मी तुम्हाला रिअल सांगितलं आहे. जे यामध्ये करत आहे आणि जे लोक यामध्ये करतात आणि त्यांच्या अनुभवावरून खरे माहिती देतात ती कधी चुकीची नसू शकते. म्हणजे जी फक्त व्हिडिओज बघून किंवा अंदाज बांधून लोकांच्या फार्मवर व्हिजिट करून अशी जर माहिती देतात ना, तर ते कधी नक्की एखाद्या वेळेस इकडं तिकडं होऊ शकते. म्हणजे मी नाही सांगत की चुकीची देतात, हा पण त्यांच्या अनुभवावरून नसते. आता मी स्वतः 2 वर्ष झाला अनुभव घेत आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, नवीन असाल तर 100 कोंबड्यांपासून सुरुवात करू नका. सुरुवातीला 50 पक्षी घ्या, ते वाढवा. तुम्हाला काही अडचणी आल्या त्या लक्षात घ्या. कोणते आजार वगैरे असतात, म्हणजे तुम्ही 50 कोंबड्या फक्त नफा वगैरे राहील या हिशोबाने घेऊ नका. फक्त त्यावर अभ्यास करण्यासाठी, फक्त त्यावरचे आजार वगैरे ओळखण्यासाठी, यासाठी तुम्ही ते 50 पक्षी घ्या, वाढवा, किती जिवंत राहतात बघा.